नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मंडळी, उद्या 17 मार्च 2025ला म्हणजे सोमवारी आहे संकष्ट चतुर्थी. आणि बघा मंडळी, संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी विधिवत गणपती बाप्पाची पूजा करावी, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात. जसं की बघा, मोदक आहे, जास्वंदाचे फूल आहे, दुर्वा आहे. त्यामुळे काय होतं, गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहत असते. त्याचबरोबर या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीला व्रत केले जाते आणि त्यामुळे जे कोणी हे व्रत करतात त्यांच्या घरावर गणपती बाप्पा कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ देत नाही. त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओमध्ये एक उपाय पाहणार आहोत. बघा, हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. गणपती बाप्पाला अशी एक वस्तू आहे जी अर्पण करायची आहे. याने काय होतं, आपल्या मुलांची अभ्यासामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती होते. त्यांचे सर्व संकट, दोष, अडचणी सर्व काही दूर होत असते. आणि त्यांच्या अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांची भरभरून प्रगती होत असते. तर आता कुठली आहे जी वस्तू जी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत. ते संकटनाशक देवता आहेत. ते सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आहेत. बघा, संकट चतुर्थीला अनेक जण वेगवेगळे उपाय करतात, बाप्पांना प्रसन्न करून घेतात. तर तसाच एक उपाय म्हणजे आईने आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. बघा, जर आपली मुलं लहान आहेत तर आता लहान मुलं तर अशा वेळेस आईने जरी केला तरी चालेल. अगोदर काय करायचं, आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला ताम्हणामध्ये घेऊन गणपती अथर्व शीर्ष म्हणत देवाच्या मूर्तीवर आपल्याला पाणी घालत गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि नंतर ते पाणी आपल्या मुलांना द्यायचं आहे. याने काय होतं, यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांची बुद्धिमत्ता वाढते, त्यांचा चिडचिडपणा, हट्टीपणा, तापटपणा सर्व काही कमी होतो आणि त्यांची भरभरून प्रगती होते. यामुळे हे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना आवर्जून द्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, देव्हाऱ्यात ठेवायची. तिथे आपल्याला त्यांना लाल फूल मुलांना अर्पण करायला सांगायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वा हातात घ्यायची आहेत आणि गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष नाही, गणपती स्तोत्र मुलांना म्हणायला लावायचं. बघा, आता मुलांना ते म्हटल्याच्या नंतर मुलांना ती दुर्वा आहे, लाल फूल आहे, ते गणपती बाप्पाला अर्पण करायचे. अर्पण करत असताना जो देठ आहे ना, तो गणपती बाप्पाकडे करायचा. अशा प्रकारे त्यांना आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची साधी सोपी अशी पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या समोर बसून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस आणि गणपती स्तोत्र एक वेळेस आपल्याला नुसतं हात जोडून बसून आसन घेऊन बसायचं आणि गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. बघा, ही अति उच्च कोटीची सेवा मानली जाते गणपती बाप्पाची. यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही, विघ्न येत नाही आणि आपली भरभरून मुलांची आपली प्रगती होत असते. आवर्जून तुम्ही प्रत्येक संकट चतुर्थीला ही सेवा नक्की करत जा. आणि त्यानंतर बघा, फलश्रुतीसह आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय काय करायचा आहे, बघा, आपल्याला काय करायचं, कलावा असतो, हा कलाव्याचा धागा आपल्याला घ्यायचा आहे. कलाव्याचा धागा घ्यायचा. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, 21 दुर्वा आणि 21 शमीपत्र आपल्याला घ्यायचे आहेत. 21 दुर्वा, 21 शमीपत्र, एक नारळ आणि कलाव्याचा धागा या वस्तू घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायच्या आहेत. बघा, ही सेवा आपण घरी नाही करू शकत, कारण मंदिरामध्ये सात्विक लहरी असतात आणि तिथे जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ती आपल्याला आत्मसात होत असते आणि आपण कुठलाही केलेली सेवा, उपाय ते लवकर फलित जात असतात. म्हणून आपल्याला ही सेवा गणपती मंदिरामध्ये जाऊनच करायची आहे. तर आपल्याला काय करायचं, आपण ज्या काही वस्तू नेलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला देवाला म्हणजे मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायच्या आहेत. अर्पण सर्व वस्तू करायच्या, दुर्वा, शमीपत्र, नारळ आणि धागा अर्पण करायच्या आणि मनोमन देवाला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे की माझ्या मुलांच्या अडचणी, दुःख सर्व काही दूर होऊ द्या, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्या आणि असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर त्या वस्तूमधील जो धागा आहे ना, तो आपल्याला उचलून आणायचा आहे. बाकीच्या वस्तू तिथेच ठेवायच्या, फक्त आपल्याला धागा उचलून आणायचा आणि आणल्याच्या नंतर तो धागा आपल्या मुलांच्या जवळ ठेवायचा आहे.
बघा, अशा प्रकारे हा धागा जर आपल्या मुलांच्या जवळ असेल तर आपल्या मुलांच्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी राहत असते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहत असतो आणि त्यामुळे त्यांची भरभरून प्रगती होत असते. कुठलंही संकट त्यांच्या आसपास सुद्धा येत नाही. म्हणून अतिशय प्रभावी हा धागा, हा उपाय आहे. नक्की तुम्ही या संकष्ट चतुर्थीला करून बघा, तुम्हाला याचा म्हणजे अनुभव नक्की येईल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.